बसबसपुरी माजलेल्या भ्रष्टाचार वाढलेल्या काळामध्ये वारकरी आम्हाला काय मार्गदर्शन करू शकतात, भागवत धर्म काय करू शकतो, तर काय 2, 4, 5 गोष्टी तुम्ही सांगा. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असतो, सध्याचा समाज अशांत होण्याचं ते एक कारण आहे की मला तुमचं क्षेत्र चांगलं वाटतं, तुम्हाला त्यांचं क्षेत्र चांगलं वाटतं. म्हणजे जो नोकरी करतो त्याला उद्योजकाचं चांगलं वाटतं, उद्योजकाला वाटतं शेतकऱ्याचं चांगलं आहे, शेतकऱ्याला वाटतं आणखी कोणाचं चांगलं आहे. भागवत धर्माची ही शिकवण आहे की जी जबाबदारी तुमच्यावरती आहे तर त्या तुमच्या जबाबदारीतून तुम्ही पळ काढता कामा नये आणि तुमच्या कामावर तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे. याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं उदाहरण असं आहे, ते सांगतायत की एखाद्या राजाचा महाल तुम्ही पाहिला आणि तो महाल पाहिल्यानंतर तुमची ऐपत नसताना असलेलं राहतं झोपडं जर पाडून टाकलं तर मग तुम्ही रस्त्यावर याल. त्यापेक्षा तुमचं जे आहे तर ते आहे त्या तुमच्या कार्यावरती, त्या जबाबदारीवरती तुम्ही प्रेम केलं पाहिजे. आणि जे मला म्हणजे आता हे मगाशी विषय अधिवेशनाचा निघाला म्हणून उद्या हे खातं मला हवं कशा खाता त्याच्यावर भांडण्यापेक्षा जे आपल्याला दिले ते असं चांगलं करावं की नंतर येणारानं ते मला द्या असं म्हणावं. तर ह्याची शिकवण आपल्याला भागवत धर्म आणि संत मंडळी देतात.